तरी सर्व पत्रकार बंधूंनी या प्रेसला आपले साहेब बोलतील एक मिनिट. या पत्रकार परिषदेमध्ये रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष भाऊराव कदम, महाराष्ट्राचे सचिव ब्रह्मानंद चव्हाण, महाराष्ट्राचे नेते दौलतराव खरात, बाळकृष्ण इंगळे, दिलीप पारमो, आमचे विजय मगरे आणि अवसरमल, आमचे सरीन आदी कार्यकर्ते सर्व उपस्थित आहेत. आपण कृपया नोंद घ्यावी. माझं जिल्हाध्यक्ष मोबाईल बंद करा, आपले सगळे मोबाईल बंद करा सगळं. सध्या पाकिस्तान काही दिवसाचं युद्ध थांबलेलं असलं तरी माननीय नरेंद्र मोदीजी यांनी पाकिस्तानला दिला होता थ्रेट. नरेंद्र मोदी यांनी आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानला दिला होता थ्रेट. म्हणून नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री आहेत ग्रेट. नरेंद्र मोदी यांनी अत्यंत चांगली भूमिका घेतलेली आहे. अनेक वर्षांपासून पाकिस्तानचा हा जो आगाऊपणा होता, सातत्यानं या ठिकाणी आतंकवाद्यांना पाठवून पाक व्याप्त काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना ट्रेनिंग देऊ, त्या ठिकाणच्या सरकारच्या वतीने, आर्मीच्या वतीने त्यांना पूर्णपणे पाठबळ देण्याचं काम पाकिस्तानद्वारा होत होतं आणि हे सगळं झालेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे की 370 आर्टिकल हटल्यानंतर जो 2.5 ते 3.25 कोटीपर्यंत जे टुरिस्ट होते, ते टुरिस्ट सगळ्या जगभरातले आपल्या देशातले तिथे गेले आणि त्यांना कसली भीती वाटत नव्हती. आणि हे पाहून काश्मीरमधली जनता जी आहे, त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की इलेक्शन झाली त्यावेळेला त्या ठिकाणी विधानसभेला 60% पेक्षा जास्त मतदान झालं होतं. इतर देशामधले, इतर राज्यामध्ये 55%, 56% असे असायचं, पण जम्मू काश्मीरमध्ये 60% पेक्षा जास्त मतदान झालं होतं. त्यामुळे लोक जे आहे ते लोक अत्यंत डेमोक्रेसीला मानणारे सगळे तिथले मुस्लिम आणि सगळे हिंदू सगळे लोक होते. आणि त्या ठिकाणच्या बेरोजगारांना रोजगार मिळू लागला. बरेच उद्योगपती त्या ठिकाणी जात होते, नवीन नवीन हॉटेल त्या ठिकाणी होत होती. आणि टुरिस्ट हा जसा तिथला मेन अशा पद्धतीचा उद्योग असल्यामुळं भारताची इकॉनॉमी कोलॅप्स करण्यासाठी, जम्मू काश्मीर मधल्या लोकांच्यावर अन्याय करण्यासाठी पाकिस्ताननी अशा पद्धतीचा टुरिस्टवर हल्ला करण्याचा प्लॅन केला. आणि हे घडल्यानंतर सिंदूर ऑपरेशन जे आहे, ज्या विधवा झालेल्या महिला आहेत त्या महिलांचं कुंकू ज्यांनी पुसलेलं आहे, त्यांना ज्यांनी कुंकू पुसलेलं आहे त्यांना संपवण्यासाठी, त्यांना मोठं चॅलेंज देण्यासाठी माननीय नरेंद्र मोदी यांनी निर्णय घेतला. आणि आपली आर्मी आहे, आपला एअरफोर्स आहे, आपला म्हणजे नेव्ही आहे, हे सगळे पूर्णपणे तयारीमध्ये होते. आणि त्या ठिकाणी एक जबरदस्त अटॅक करण्यात आला. ज्या ठिकाणी आतंकवाद्यांचे अड्डे होते त्याच्यावर हल्ला करण्यात आला आणि लक्ष होतं फक्त आतंकवाद्यांचं. पाकिस्तानच्या दुसऱ्या लोकांवर हल्ला करण्याची भूमिका बिलकुल अजिबात नव्हती. तर आतंकवादी अड्डे या ठिकाणी उद्ध्वस्त केल्यानंतर, सिंधू नदीचं पाणी अडवल्यानंतर, अनेक जे काही त्यांच्यासोबत अग्रीमेंट होते ते सगळे थांबवल्यामुळं पाकिस्तान रडकुंडीला आलं. आणि पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी जाहीर केलं की आम्ही भारतासोबत युद्ध करू शकत नाही, युद्ध करायचं नाही, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली. आणि डोनाल्ड ट्रम्प जे आहे ते अमेरिकेचे आहेत, अध्यक्ष आहेत. भारताशी अमेरिकेशी अत्यंत चांगले संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत. नरेंद्र मोदी साहेबांशी त्यांच्यासोबत अत्यंत चांगले संबंध आहेत. आणि त्यांनी जरी हे युद्ध थांबावं अशी भूमिका घेतलेली असली तरी पाकिस्ताननीच अगोदर कबूल केलेला आहे की आम्हाला युद्ध करायचं नाही आणि आम्ही हार मानतो, अशा पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतल्यामुळं मला वाटतं की जरी काही दिवस युद्ध थांबवलेलं असलं
तरी गोळीला बॉम्ब गोळ्याने उत्तर देणं ही आमची भूमिका आहे. आणि पाक व्याप्त काश्मीर आम्हाला सोपवा ही मागणी माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी किंवा आमच्या सरकारच्या वतीनं सगळ्या देशवासियांच्या वतीने आम्ही केलेली आहे. सगळ्या देशवासियांचं म्हणणं हेच आहे की नरेंद्र मोदी आप आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है. अशा वेळेला सगळा देश आपल्यासोबत आहे. पण विरोधी पक्षांच्या काही नेत्यांकडून आम्ही सोबत आहोत असं जरी म्हटलं गेलं असलं तरी काय मुद्द्यांवरती तो अटॅक बरोबर झाला होता का, कुठं केला होता, त्याची पुरावे द्या, अमुक द्या, अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते राजकारण करणं अत्यंत योग्य नाही. अशा वेळेला सगळ्या देशातल्या लोकांनी एक साथ राहिलं पाहिजे आणि पाक व्याप्त काश्मीर मिळालाच पाहिजे ही भूमिका मी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये अनेक वेळेला मांडलेली आहे. आतंकवाद थांबवायचा असेल तर पाक व्याप्त काश्मीर हा आपल्या ताब्यात आला पाहिजे. आणि पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळामध्ये पाक व्याप्त काश्मीर हा पाकिस्तान ताब्यामध्ये घेतला. त्यानंतरच्या काही दिवसामध्येच काही वर्षामध्येच पाकिस्तान सोबत चांगलं युद्ध व्हायला पाहिजे होतं आणि पाक व्याप्त काश्मीरला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक होतं. पण त्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये काही हा प्रयत्न कधी झाला नाही. पण आता मात्र आम्ही अजिबात थांबणार नाही. आम्ही आता पाक व्याप्त काश्मीर त्याने आम्हाला सोपवावा. जर त्यांनी सोपवला नाही तर पाक व्याप्त काश्मीरला ताब्यात घेण्यासाठी युद्ध झालं तरी बेहतर, पण आपण पाक व्याप्त काश्मीरला ताब्यात घेतलंच पाहिजे अशा पद्धतीची सरकारची भूमिका आहे. आणि माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की पाक व्याप्त काश्मीरला ताब्यामध्ये घेतलं पाहिजे आणि पाकिस्तानला वठणीवर आणणं अत्यंत आवश्यक आहे. तर पाकिस्तान आपल्याला माहित आहे की नवाज शरीफ होते, अध्यक्ष होते पाकिस्तानचे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या शपथविधीला बोलावलं होतं, ते सुद्धा आले होते. याचा अर्थ असा आहे की पाकिस्तान सोबत आम्ही चांगले संबंध ठेवू इच्छित होतो आहोत. पण पाकिस्तान ट्रस्ट मत व्हायला तयार नाही. पुन्हा अशा पद्धतीचे हल्ले करणं हे चालू आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की एकदा याचा अंतिम फैसला झालाच पाहिजे आणि पाकला आपण धडा शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो धडा आता शिकवलेलाच आहे, पण अजूनही त्यांना धडा शिकवला पाहिजे अशा पद्धतीची आपली भूमिका आहे. त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 महिन्यामध्ये घ्या असा आदेश दिलेला आहे. आणि त्याप्रमाणे आता आम्ही ज्या लोकल बॉडीच्या निवडणुका आहेत त्याच्या तयारीला लागणं अत्यंत आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्षाला या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या ठिकाणी बीजेपीने आम्हाला काही जागा सोडाव्यात अशा पद्धतीची आमची मागणी आहे. जी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका जी आहे या ठिकाणी RPIला एक 10-12 तरी जागा मिळाव्यात अशा पद्धती आमची अपेक्षा आहे. आणि या निवडणुका महायुती म्हणून बीजेपी, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात अशी भूमिका माझ्या पक्षाची आहे. त्याप्रमाणे लवकरच माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी हे बीजेपीचे अध्यक्ष आहेत. देवेंद्र फडणवीस तर आमचे मुख्यमंत्री आहेतच. त्यांनी लवकरच एखादी बैठक या संबंधात बोलवावी थोडंसं युद्धाचं हे काय संपल्यानंतर आणि एकत्रितपणे निवडणुका लढवाव्यात अशी आपली भूमिका आहे. आणि यांची आमची पूर्णपणे आम्ही तयारी करणं अत्यंत आवश्यक आहे. वेगळं लढलं तर आपलं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळं एकत्रितपणे निवडणुका लढवाव्या अशी माझ्या पक्षाची भूमिका आहे. आणि ज्या आपला समाज कल्याण खात्याचा जो निधी आहे तो 400-450 कोटी रुपये लाडक्या बहिणींच्यासाठी वळवला अशी भूमिका आहे. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांना पैसे मिळावेत ही भूमिका आमची आहेच आहे. 1500 रुपयावरून 2100 रुपये त्यांना मिळाले पाहिजे. आणि माननीय देवेंद्रजींनी सुद्धा अनाऊन्स केलेला आहे की आमची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर त्यांना जी आम्ही घोषणा केली होती त्याप्रमाणे 2100 रुपये महिन्याला आम्ही देऊ.
पण समाज कल्याण खात्याचे गोरगरिबांचे पैसे इतर खात्याकडे वळवणं अत्यंत अयोग्य आहे. आणि कर्नाटकमध्ये त्याचा कायदा आहे की सामाजिक न्याय खात्याचे पैसे आहे, कुठल्या खात्याकडे वळवता येणार नाहीत, असा कायदा करावा. यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आणि समाज कल्याण खात्याचा पैसा अजिबात वळवू नये अशी माझी भूमिका आहे. आपण जी घोषणा नाही तर डोनाल्ड ट्रम्पने घोषणा केलेली आहे आपण टीव्हीवर जर बघितलं असेल तर माहिती आहे. त्यांनी घोषणा केलेली आहे. पंतप्रधानांना कधीच म्हटलं नाही की आम्ही वापस घेतो किंवा आम्हाला युद्ध करायची इच्छा नाहीये. डोनाल्ड ट्रम्पने जेव्हा सांगितलं तेव्हा त्याने ते वापस घेतलेलं आहे. आणि आज भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणत्या तरी एका राष्ट्रानं आपल्या 2 युद्धात मध्ये भूमिका घेतलेली ते युद्ध थांबवलेलं आहे. याच्यामध्ये सरकारचं फेल्युअर असं वाटत नाही का आपल्याला? मोदींची अवस्था द्विधा झालेली आहे. नाही सरकार हा निर्णय घेण्यासाठी काय दबाव आहे देशावर, पंतप्रधानावर काय दबाव आहे? नाही, दबाव कसलाही नाही. पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितलेलं आहे, जरी काही दिवसासाठी जरी युद्ध थांबलेलं असलं तरी पाकिस्तानला धडा शिकवायचा ही भूमिका सरकारची आहे. आणि ट्रम्पनी सांगितलं म्हणून ते ऐकले असेल. आपण जर टीव्हीवर बघितलं असेल तर स्वतः त्याच्या पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध करण्याची इच्छा नाही, भारत आमच्यापेक्षा पाऊल पुढे आहे, अशी भूमिका त्यांनी मांडलेली असल्यामुळं. आणि ठीक आहे, जरी आठवड्यावर थांबवलेलं असलं तरी ट्रम्पनी सांगितलं म्हणून ते थांबवलेलं असं अजिबात नाही. पण एक मोठ्या देशाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे. आणि भारताने सुद्धा अनाऊन्स केलेला आहे की आम्हाला मदतीची आवश्यकता नाही. आम्ही जर काही चर्चा करायची असेल तर दोन्ही देश मिळून आम्ही चर्चा करू, अशी भूमिका भारत सरकारची आहे. त्यामुळे आम्ही काय त्यांनी सांगितलं माघार घेतलेली असं नाही. सध्या जी युद्धबंदी घेतलेली आहे त्याचा निर्णय लवकर घेण्यात यावा असं वाटतं. कारण की आपल्या तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सनी भरपूर मोठा अटॅक केला होता. 71 सारखं त्यांना घुटण्यावर आणून त्यांच्याकडून सरेंडर अग्रीमेंट करून घेण्याची वेळ सुद्धा आलेली असताना सुद्धा युद्ध का थांबवलं अशी भावना आता सध्या भारतामध्ये जागृत झालेली आहे. युद्धबंदीचा निर्णय दबावाखाली घेण्यात आलेला आहे. कुणाच्या दबावाखाली निर्णय घेण्यात आलेला नाही. काही युद्ध थांबलेलं सांगितलं की आम्ही व्यापार करार आम्ही करणार नाही, व्यापार होऊ देणार नाही. पाकिस्तान आणि भारत सोबत आमचा व्यापार राहणार नाही, व्यापाराच्या धमकीनंतरच हा युद्ध थांबलेला आहे असं त्यानं सांगितलं. ट्रम्पनं सांगितलं की आम्ही व्यापार बंद करू म्हणून दोन्ही देश वटणीवर आले. नाही, व्यापार बंद करू असं काही ते म्हटलेलं काय कुठलं आपण ऐकलं नाही. ठीक आहे, युद्ध बंदी आता आहे, ठीक आहे. पण आता वेळ आली तर पुन्हा युद्ध सुरू होईल आणि पाकिस्तानला धडा शिकवला जाईल. एकीकडे पाहतोय तर काश्मीर मागायचं आणि वेळ आल्यानंतर मागे सरकायचं, ही कोणती नीती आहे? मग भारताची पिछाड होती आणि पुन्हा म्हणायचं पाकव्याप्त काश्मीर आमचं. नाही, पिछाड यासाठी होते अजून आम्हाला जोरदार हल्ला करायचा आहे. मागे आल्याशिवाय जोरदार हल्ला करता येत नाही आहे. त्यामुळे 4 पावलं मागे आलो तर अजूनही ताकदीने हल्ला होऊ शकतो. पीओके साठी काही टाइम लिमिट देणार आहे का? जसं मोदींनी सांगितलं की आता आम्ही पीओके वरती चर्चा करणार आहे, तर असं काही टाइम लिमिट देणार आहे की इतक्या दिवसात आम्हाला? त्यामध्ये पंतप्रधान वगैरे ठरवतील, रक्षामंत्री आहेत, त्यानंतर आमचं जे सरकार आहे त्याचं ठरवेल. पण फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्रीने आपल्या गव्हर्नमेंटच्या वतीने अनाऊन्स केलेला आहे की पाक व्याप्त काश्मीर आम्हाला सोपवावा, ही आपली मुख्य मागणी आहे. आणि त्याला टाइम लिमिट जो आहे तो त्याचा विचार दिला. मी लगेच काय त्याचं वेळ सांगू शकणार नाही. पण माझं मत असं आहे की पाक व्याप्त काश्मीरसाठी बिलकुल तडजोड होता कामा नये. पाक व्याप्त काश्मीर आपल्याला मिळालंच पाहिजे अशी माझ्या पक्षाची माझी भूमिका आहे. आणि त्याप्रमाणे नक्कीच नरेंद्र मोदी निर्णय घेतील असा आम्हाला विश्वास आहे. संजय शिरसाटांची भूमिका आहे सामाजिक न्याय खातं बंद करून टाका, कर्ज करायला निधी देणार नसेल तर खातं बंद करा असं म्हणतात. निधी वळवायचा असेल तुम्हाला केंद्रीय मंत्री म्हणून काय वाटतं त्याच्यामध्ये? नाही, मला असं वाटतं की खातं अजिबात बंद होतं कामा नये. कारण खातं बंद केलं तर माझं मंत्रिपद संजय शिरसाट थोडस
रागातून बोलले असतील की, परंतु खातं बंद करावं असं काही त्यांची भावना नव्हती. पण निधी वळवू नये अशी त्यांची आग्रही मागणी होती. ती त्यांनी आग्रही मागणी सरकारसमोर मांडलेली आहे. तुमची भूमिका त्यांना मी सांगितलं, माझी भूमिका सांगितलं की ते पैसे वळवू नये म्हणून, त्यासाठी कायदा करायचं नाही सांगितलं. नाही सर, पण नेहमी फक्त एवढंच म्हणायचं निधी वळवून गेला, ते वाटपही झाला. हा? आता पुढे काय? निधी वळवून गेला, मागचा 7,000 कोटी गेला, हे गेला सव्वा तरी तो कोटी गेला, आम्हाला मागच्या 10 वर्षात रिटर्न अशी आमची 44,000 मागणी आहे. रिटर्न अशी आमची मागणी आहे. तो निधी घेतला. मागणी जसं आपल्या पक्षानं त्याला काय विरोध केलेला दिसत नाही मला आता. हे सगळं जातीय भावनेतून होतंय का? मग याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी दाखल करता येईल की का? पण वारंवार समाज कल्याण आणि आदिवासी यांचाच निधी का वळवला जातो? जलसंपदाचं घ्यावं ना. मुख्यमंत्र्यांना विचारा तुम्ही गावाला. तुम्ही विचारायला नाही, आम्ही विचारतो ना. तुम्ही पक्ष, तुम्ही सरकार आहेत ना, तुम्ही त्या सरकारमध्ये आहेत आम्ही ना. विचारतो ना, आम्ही ही दुसरी विचारतो. पत्रकार परिषद आहे. मागच्या आपण आम्ही पत्रकार परिषदेला सांगितलेलं आपण म्हटले होते आम्ही सांगितलेलं आहे की वळवणं योग्य नाही. निधी मागच्या वळवणं पत्रकार योग्य परिषदेला नाही. आपण म्हटले होते की आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलू. नाही, नाही, बोलू ही ना. दुसरी पत्रकार आहे. अजून नाही, तुम्ही मतापत्र लिहू. मुख्यमंत्र्यांशी आपण बोललेलो आहोत आणि निधी वळवता कामाला ही भूमिका मॅन्युअलला मांडलेली आहे. तरी तो वळवलेला आहे, गव्हर्नमेंटचा निर्णय चुकीचा आहे आणि त्यांनी पक्षानं वळवलेला त्याच्या आहे, विरोधात मला काय भूमिका घेतली? परत द्यावा अशी आमची आंदोलन भूमिका केलेलं आहे. नाही, काही मागणी केलेली नाही. नाही, ठीक आहे. आता आम्ही सरकारमध्ये असल्यामुळे आंदोलन केलेलं नाही, पण आमची मागणी आहे. केंद्रीय सामाजिक न्याय खात्याच्या आंबेडकर फाउंडेशनचा जो आंतरजातीय विवाह योजना कोण? तुम्ही आंतरजातीय विवाह केलेला आहे, त्यामुळं आंतरजातीय विवाह जो आहे त्यांना योजनावर बंद झालेली आहे. बंद झाल्यानंतर कालच आदेश निघाला. नाही, बंद झाली म्हणजे आता एकतर इंटरकास्ट मॅरेजला आम्ही 2.5 लाख रुपये देतो आणि त्या संबंधामध्ये हा निर्णय जो आहे तो हा निर्णय आपल्याला याची माहिती नाही आहे आणि मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांनी कदाचित हा निर्णय घेतला असेल, परंतु त्या संबंधामध्ये मंत्र्यांना माहित नसताना निर्णय घेतला असेल. आपल्याला मंत्र्यांना न सांगता निर्णय घेता येतो का आणि मुद्दाम घेतला जातो का? कदाचित कॅबिनेट मंत्री आणि अधिकाऱ्यांनी काहीतरी सामूहिक चर्चा केली असेल, पण माझे मग राज्यमंत्र्याला विचारले तिकडं निधी वळवायचा आणि इकडं योजना बंद करायच्या. राज्यात निधी वळवायचा, केंद्रातल्या योजना बंद करायच्या. तुम्ही असताना असं व्हायला म्हणजे मी असताना म्हणजे तुम्ही माझ्यासोबत आहे. आपला पॅन्थर कुठे गेला इथे? पॅन्थर समोर काय येत नाही. पॅन्थर औरंगाबादमध्ये आहे. साहेब, आपण आता 12-15 जागा मागतात महानगरपालिकेला. संभाजी 150 जागा आहेत. 150 जागा आहेत आणि आपल्याला प्रत्येक वेळेस फक्त आश्वासनच दिलं जातं, जागा मिळत नाही. पुन्हा आपण तोडजोड करतात, पुन्हा कार्यकर्ता जे तयारी करतात त्यांच्या तयारीवर पाणी फिरलं. हे सातत्याने होते. पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रत्येक वेळी 2 जागा द्या, 3 जागा द्या, जागा तुम्हाला मिळत नाही. याही वेळेस तेच होणार आहे. तुमची काय जागा मिळतील, 5-6 जागा मिळतील आम्हाला. आणि साहेब, तुम्ही MLC मागितली, मंत्रीपद मागितलं, जागा मागितल्या, तुम्ही किती दिवस फरफटत जाणार त्याच्यात? तुम्ही असं हे जागा वाटणं नाही, फरफटत आम्ही जात नाही, मिळत नाही, गोष्ट खरी आहे, पण मिळालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि मी NDA सोबत असल्यामुळं आमचा पक्ष देशभरामध्ये वाढलेला आहे. एक राज्य असं नाही आहे की त्या ठिकाणी पक्ष नाही. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत, मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकॉग्नाइज आहे, दादरा नगर हवेली असेल, दमन असेल, अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल आणि सर्व देशामध्ये पक्ष आहे. त्यामुळं मी तिथं असल्यामुळं पक्ष वाढलेला आहे. बाहेरच्या स्टेटमध्ये जागा दिल्याशिवाय आम्ही पण या जागा ज्या आहेत त्या जागा दिल्या पाहिजे. जागा दिल्या नाही तर आम्ही युती करणार अशी भूमिका घेणारच नाही. तसं म्हणण्यासाठी तुला पक्षात घ्यावं लागेल. राष्ट्रवादी आम्ही कार्यकर्तेच आहेत. म्हणूनच म्हणतोय मागायचं किती दिवस मागायचं आपण, मागण्याच्या भूमिकेत किती दिवस, म्हणजे आता मागण्यासाठी म्हणजे किती दिवस मागायचं. नाही, मागायचं म्हणजे आता अलायन्स मध्ये मागायचं असतं. अलायन्स मध्ये काय करणार, आपल्या हातामध्ये जागा नाहीत ना. राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे. शरद पवारांनी वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर आता पहिलं काल सुरू झालेलं आहे. कसं बघतो? आता मला असं वाटतं की अजितदादांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही काही तसं एकत्र येणार नाही आणि एकत्र यायचं असेल तर पवार साहेबांनी अजितदादांची भूमिका मान्य केली पाहिजे. जर राष्ट्रवादी एकत्र आणायचं असेल तर
पवार साहेब जर आमच्यासोबत आले तर आम्हाला मोठा आनंदच आहे. त्यामुळे आमची ताकद अजूनही वाढेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा एकत्र राहील. अजितदादांचं म्हणणं हेच होतं की पवार साहेबांना की तुम्हाला शिवसेना चालली तर बीजेपी का चालत नाही. त्यामुळं शिवसेने बरोबर तुम्ही अलायन्स ठेवता उद्धव ठाकरेंसोबत, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये मतभेद झाले आणि अजितदादा हे आमच्यासोबत महायुतीसोबत आले. तर आता या दोघांमध्ये या विषयावरती जर वाद आहे. पवार साहेबांचं म्हणणं आहे की मी तर जाणार नाही. तर पवार साहेबांना माझं सांगणं हेच आहे की मी सुद्धा बोलू असं म्हणतो तुम्ही जाणार नाही, पण मी गेलेलो आहे. त्यामुळे आपण हे देशाच्या भल्यासाठी विचार करायला हरकत नाही. देशाच्या कल्याणासाठी, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जॉर्ज फर्नांडिस असतील, त्यानंतर नितीश कुमार असतील, शरद यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, नवीन पटनायक असतील, DMK असेल, अशा अनेक पक्षाच्या लोकांनी अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये NDA मध्ये ते सामील झाले होते. त्यामुळं आपला विचार आहे आम्ही जर आता BJP सोबत असलो तर आम्ही काय सगळे त्यांची भूमिका स्वीकारली असं नाही आहे, परंतु आम्ही डेव्हलपमेंटसाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि त्यामुळं मला वाटतं की कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती अशा अलायन्स असतात. त्यामुळं पवार साहेबांनी भूमिका घेतली मोदींसोबत येण्याची. मोदी साहेब म्हणाले की मी तर ते अत्यंत मुंबई चांगली आहे त्यांची भूमिका मांडलेली आहे. जोपर्यंत पवार साहेब इकडे येत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काही होणार नाही. व्हायचं असेल तर इकडे अजितदादा आम्हाला सोडून जावं लागेल, पण अजितदादा आम्हाला सोडणार नाही. काय सोडणार नाही तर आम्ही त्यांना सोडणार नाही. त्यामुळे अजितदादा आमच्यासोबत आहे. शेतकऱ्याची कर्जमाफी कधी करतात? विधानसभेत आश्वासन दिलं होतं आपण. दिलं होतं ते मुख्यमंत्री डेप्युटी मुख्यमंत्री पद दिले. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत आहेत. दोन्हीकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या हालचाली चालू आहेत. सगळे आंबेडकरी गट एकत्र येणार आहेत का? आता नुसती चर्चाच असते प्रत्येक निवडणुकीला. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र येतील असं मला वाटत नाही. जर राज ठाकरे व उद्धव ठाकरेंबरोबर एकत्रित आले तर महाविकास आघाडीमध्ये फूट होईल आणि काँग्रेस पक्ष काही राज ठाकरेंना मान्यता देणार नाही. त्यामुळे ते दोघे एकत्र येतील असं वाटत नाही. आले तरी त्याचा आम्हाला महायुतीला फायदाच होईल. जर उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले तर राज ठाकरेंच्या माध्यमातून काही थोडी मतं मिळत नाही ते आपण बघितलेलं आहे. त्यामुळे दोघे एकत्र आले तर महायुतीचा जास्त फायदा होईल असं माझं मत आहे. दोघांनी एकत्र यावं अशी माझी भूमिका आहे. आणि आंबेडकरी नेत्यांनी जे आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील तर बाळासाहेब आंबेडकर आणि मी आणि सगळे आमच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे. पण आता मी अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे, पण सगळे नेते काय त्याला ऐकायला तयार नाही आहे. आणि मुख्य बाळासाहेब आंबेडकरांनीच लीड घेतलं पाहिजे. आणि ते जर तयार असतील तर माझी तर तयारी आहे. म्हणजे त्यांच्या अध्यक्षतेखाली मी अनेक वेळेला भूमिका मांडलेली आहे. आणि त्यासाठी कुणीतरी प्रयत्न करावा. ज्यांना ऐकी हवा आहे त्यांनी प्रकाश आंबेडकरांचं मन वळवावं. मी तर सोबत आहे. जो निर्णय पक्ष घेईल तो निर्णय मान्य करण्याची माझी तयारी राहील. मला काय माझं मंत्रिपद एवढं महत्वाचं नाही. मी आता 8-9 वर्ष मंत्री मी आहेच आहे. त्यामुळे मंत्रिपदासाठी माझ्या मंत्रिपदासाठी मी इथं आहे असं अजिबात नाही. एक तर सोशल अजेंडा, इकॉनॉमिक अजेंडा घेऊन आपण त्या NDA सोबत आहोत. त्यामुळे जर बाळासाहेब आंबेडकरांनी जर मान्य केलं तर माझी तर तयारी आहे. ठीक आहे. हिंदी पाहिजे. हिंदी सर, कश्मीर को लेके आपकी क्या भूमिका है? क्या सरकार ने स्टेप इनिशिएट किए हैं और क्या किसी के दबाव में सीज फायर डिक्लेयर किया गया? मुझे लगता है कि नरेंद्र मोदी जी ने बहुत ही बड़ा पाकिस्तान को दिया है थ्रेट, इसलिए नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री है थ्रेट। नरेंद्र मोदी जी ने जरूर सिंदूर ऑपरेशन के माध्यम से पाकिस्तान पर जबरदस्त अटैक किया है और जो आतंकवादी अड्डे थे उस आतंकवादी अड्डों को उध्वस्त करने का काम अपने तरफ से हुआ है। मुझे लगता है कि अभी थोड़ा युद्धबंदी कुछ दिन के लिए है, लेकिन भारत ने अनाउंस किया है कि भाई हम अभी रुकेंगे नहीं,
हम किसी के सामने झुकेंगे नहीं। हमारी आर्मी बिल्कुल तैयार है और पाकिस्तान के आतंकवादियों को हमको टारगेट करना था और 100 से ज्यादा आतंकवादी मार गिराए हैं। मुझे लगता है कि पाकिस्तान को सबक सिखाने का काम तो भारत ने किया ही है, लेकिन कुछ दिन के लिए युद्धबंदी हुई है और डोनाल्ड ट्रंप जी ने बोला इसलिए युद्धबंदी हो गया, ऐसा बिल्कुल नहीं है। लेकिन कुछ दिन के लिए भारत सरकार ने पाकिस्तान के सामने प्रस्ताव रखा है तो पाक व्याप्त कश्मीर को हमारे हवाले करना ही चाहिए और आतंकवादी एक्टिविटीज बाद में बिल्कुल नहीं होनी चाहिए। इधर भी मुठभेड़ नहीं होनी चाहिए, इधर भी कश्मीर में जम्मू में हमला नहीं होना चाहिए। इसी तरह की शर्तें भी मतलब भारत की तरफ से रखी है। इसीलिए मुझे लगता है कि और पाकिस्तान ने भी अपनी हार मान ली है। डोनाल्ड ट्रंप जी ने बीच में थोड़ा सा युद्ध रुकना चाहिए इसी तरह की भूमिका रखी थी, लेकिन भारत सरकार की तरफ से बताया गया है कि यहाँ डोनाल्ड ट्रंप जी हो या और कोई भी तीसरा पार्टी हो, उनको यहाँ हमारे बीच में कोई कॉम्प्रोमाइज करने का हमने अधिकार नहीं दिया है। चर्चा होगी तो भारत और पाकिस्तान में चर्चा होगी, क्या डिमांड है उस पर चर्चा होगी और अगर हमारी शर्तें मंजूर नहीं होती है और फिर भी पाकिस्तान अगर गोलीबारी करता रहेगा तो फिर उनको गोली से उत्तर दे दिया जाएगा। ये भारत की भूमिका है। इसीलिए मुझे लगता है कि युद्धबंदी कुछ दिन के लिए जरूर है, लेकिन पाक व्याप्त कश्मीर को अपने हवाले करना ही चाहिए। मैंने पार्लियामेंट में बहुत बार, लोकसभा में, राज्यसभा में भूमिका रखी थी कि पाकिस्तान के साथ आतंकवादियों का जो ज्यादा एक्टिविटी इसलिए बढ़ रही है कि पाक व्याप्त कश्मीर से पूरे जो आतंकवादी है यहाँ भेजे जाएंगे और अटैक करने का प्लानिंग पाकिस्तान की तरफ से होता है। तो इसीलिए मुझे लगता है कि पाक व्याप्त कश्मीर को अपने हवाले करने के लिए कुछ टाइम जरूर भारत सरकार देगा, लेकिन अगर वो इसी तरह अपने को पाक व्याप्त कश्मीर अपने पास सौंपना नहीं है तो उसके लिए और भी युद्ध करना पड़ेगा। और मेरी पार्टी की भूमिका ये है कि पाक व्याप्त कश्मीर को अपने ताबे में लेना ही चाहिए। पंडित जवाहरलाल नेहरू जी के जमाने में अगर ऐसा कुछ काम होता था तो अभी तक पाक व्याप्त कश्मीर अपने ताबे में आ जाता था। अभी भारत पाकिस्तान के इस विषय पर मुझे लगता है कि अपोजिशन ने राजनीति नहीं करनी चाहिए। नरेंद्र मोदी जी देश के प्रधानमंत्री, एक्टिव प्रधानमंत्री हैं और सारा देश उनके साथ है, तो अपोजिशन ने भी ज्यादा उल्टी सीधी बातें ना करके पटेल से हुआ था क्या हुआ था, क्या हुआ था, तो इसी तरह की निगेटिव बातें करना ठीक नहीं है। जरूर मुझे लगता है कि अपोजिशन ने पहले अनाउंस किया था, राहुल गांधी जी ने, कि सब अपोजिशन सरकार के साथ है, लेकिन सरकारी जो अपोजिशन के जो नेता लोग हैं, ये नेता विवादास्पद टिप्पणी करते रहते हैं। ऐसा नहीं होना चाहिए और मुझे लगता है कि पाक व्याप्त कश्मीर के लिए पाकिस्तान के साथ युद्ध होना ही चाहिए। अगर वो नहीं अपने को सौंपते हैं पाक व्याप्त कश्मीर तो पाकिस्तान के साथ युद्ध करके ही हमें मतलब यहाँ पाक व्याप्त कश्मीर को ताबे में लेना चाहिए और यहाँ कोई तीसरे आदमी की कोई आवश्यकता नहीं है। चर्चा दोनों देश में होगी, ये भूमिका भारत ने रखी है। इसके अलावा सर, सामाजिक न्याय विभाग का कुछ फंड जो है वो और कहीं लेके चला गया और उसका मंत्री संजय सिरसाट जी ने कहा था कि अगर निधि नहीं दे सकते तो ये खाता बंद कर दीजिए। क्या आप इससे इत्तेफाक रखते हैं? क्या है? मुझे लगता है कि संजय सिरसाट जी सोशल जस्टिस के मिनिस्टर है, वो संभाजी नगर से बिलोंग करते हैं। शिवसेना के एकनाथ शिंदे के वो नेता भी है, यहाँ के एमएलए है, मंत्री है, तो वो उस खाते की मंत्री है। तो उन्होंने अपनी भावना व्यक्त की थी कि अगर हमारा पैसा है पूरा तुम इधर उधर ले रहे हैं तो फिर खाता ही बंद करना चाहिए, भावना उन्होंने रखी थी। लेकिन खाता बंद करने का बिल्कुल विषय तो नहीं है, खाता तो चलता रहेगा। सामाजिक न्याय खाता गरीबों के लिए काम करता है, तो सामाजिक न्याय और आदिवासी डिपार्टमेंट होता है, तो उनका पैसा और किसी को नहीं देना चाहिए। जो 400-450 करोड़ रुपए सामाजिक न्याय के लाडली बहनाओं के लिए दिए हैं, लाडली बहनाओं के बारे में हमको आदर है कि उनको पैसा मिलना ही चाहिए, लेकिन और भी डिपार्टमेंट है उनके तरफ से उनका पैसा लेना चाहिए।
कर्नाटक सरकार ने एक कानून बनाया कि शेड्यूल कास्ट का जो फंड है, शेड्यूल ट्राइब का जो फंड है, ये फंड दूसरे डिपार्टमेंट को बिल्कुल ट्रांसफर नहीं करना चाहिए। उसी तरह माननीय देवेंद्र फडणवीस जी के पास मेरी मांग है कि भाई ये पैसा जो आपने दूसरे डिपार्टमेंट के लिए लाडली बहनों के लिए दिया है, वो पैसा हमको वापस मिलना चाहिए। और ऐसा कानून बने कि भाई ये पैसा मतलब वो दूसरे डिपार्टमेंट को ना दिया जाए। ऐसा कानून बनाने की मेरी पार्टी की मांग है और उसके लिए जरूर मुख्यमंत्री साहब और डिप्टी सीएम जो दोनों है उनको मिलकर जरूर हम प्रयत्न करेंगे। राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आने की अटकलें चल रही है, आपका क्या अंदाजा है? और अगर ऐसा है तो क्या रिपब्लिकन नेताओं ने, क्या अम्बेडकरवादी नेताओं ने एक साथ आना चाहिए? मुझे लगता है कि उद्धव ठाकरे और राज ठाकरे इकट्ठा आने की बातचीत चल रही है। लोगों के मन में है कि भाई दोनों नेताओं ने एक साथ आना भी चाहिए। तो मुझे लगता है कि अगर उद्धव ठाकरे और राज ठाकरे आएंगे एक साथ, ऐसा मुझे लगता नहीं है। दोनों में बहुत बड़ी दरार है और राज ठाकरे ने शिवसेना छोड़कर बाला साहब ठाकरे जी को बहुत बड़ा धोखा दे दिया था। इसलिए उद्धव ठाकरे ऐसा मानेंगे ऐसा मुझे लगता नहीं है। लेकिन अगर वो दोनों मानते हैं, दो भाई एक साथ आते हैं तो हमें आनंद है। और वो दो भाई अगर एक साथ आते हैं तो राजनीति में हमें उसको और भी ज्यादा फायदा होगा महायुति को, क्योंकि महाविकास आघाड़ी में दरार पैदा होगी। उद्धव ठाकरे जी को महाविकास आघाड़ी से बाहर आना पड़ेगा और कांग्रेस पार्टी राज ठाकरे के आने के प्रस्ताव को मंजूर नहीं करेगी। तो और अगर वो राज ठाकरे उनके साथ जाते भी है तो भी हमको इतना बिल्कुल नुकसान नहीं है। और उसी तरह जो लोगों की बहुत सालों से मांग है कि भाई रिपब्लिकन पार्टी के नेताओं ने भी एक साथ आना चाहिए। माननीय प्रकाश जी अम्बेडकर और मैंने और सभी नेताओं ने एक साथ आना चाहिए। रोज नई नई पार्टी नहीं बनानी चाहिए। दलितों के हित के लिए सब नेताओं ने एक साथ आना चाहिए। ये भूमिका हमारी जनता की है, लेकिन किसी न किसी ने पहल करनी चाहिए। मेरे तरफ से मैं वादा करता हूँ कि मुझे मेरा मंत्री पद ज्यादा इम्पोर्टेंट नहीं है। मुझे अपने समाज की एकता बहुत बड़ी इम्पोर्टेंट है। समाज अगर एक साथ आ जाएगा तो बड़ी ताकत खड़ी हो सकती है और उसके बाद सत्ता की भागीदारी बड़ी मिल सकती है। जिस तरह मैं एक उदाहरण देता हूँ कि 1990 में जब हमारे आरपीआई के सब नेता एक साथ आए थे और कांग्रेस पार्टी के साथ जो अलायंस हुआ था उसमें माननीय बाला साहब अम्बेडकर, आर.एस. गवई साहब, जोगेंद्र कवाड़ी जी, मैं, हम सब लोग मिलकर अगर कांग्रेस साथ अलायंस करते थे तो हमें 1/3 सत्ता मिल सकती थी। लेकिन तब मेरा किसी ने माना नहीं। मैं अकेला मतलब कांग्रेस पार्टी के साथ चला गया और मुझे अकेले को मंत्री पद मिला था। लेकिन अगर हम सब लोग एक साथ वहां जाते थे तो 10, 12, 15 मंत्री पद अपने को मिल सकते थे। तो वो चला गया है। लेकिन आगे ठीक बात है। तो बाबा साहब ने बोला है कि भाई राजनीति सत्ता के लिए होती है, राजनीति चुनाव सत्ता के लिए होता है। तो सत्ता में जाना चाहिए। अगर एक अपने बलबूते पर अगर नहीं जा सकते हैं, जिस तरह माननीय प्रकाश अम्बेडकर जी ने 2014 का लोकसभा विधानसभा चुनाव, 19 का लोकसभा विधानसभा चुनाव, 24 का लोकसभा विधानसभा चुनाव, इतने चुनाव वो लड़े इंडिपेंडेंट अपने बलबूते पर। उसके बावजूद उनकी पार्टी रिकॉग्नाइज नहीं हुई है। इसीलिए मुझे लगता है कि हम सब लोग जब तक एक साथ आते नहीं है तब तक ऐसा पार्टी को मान्यता मिलेगी नहीं। तो मैं प्रकाश अम्बेडकर साहब को निवेदन करना चाहता हूँ कि आपने इसमें लीड लेकर, आप बाबा साहब के ग्रैंड सन है और हम तो सादे साधु हम तो कार्यकर्ता है। अगर आप लीड लेते हैं तो मेरी अपनी यूनिटी के लिए मेरी तैयारी है। जो भी पार्टी जो फैसला लेगी वो फैसला मुझे मंजूर होगा। तो इसीलिए प्रकाश अम्बेडकर जी ने इसमें सॉफ्ट कॉर्नर लेना चाहिए और यूनिटी के लिए तैयार होना चाहिए। यही मेरा निवेदन है। के बारे में आपकी क्या डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर विषय का स्थापना कर दी गई है। मुझे लगता है कि अभी इसके बारे में डिपार्टमेंट का मैं एमओएस हूँ, इसके बारे में मुझे जानकारी नहीं है। डॉक्टर अम्बेडकर फाउंडेशन की योजना भी 2.5 लाख रुपए सरकार द्वारा के लिए दिए जाते थे, लेकिन मुझे इसके बारे में कोई चर्चा हमारे मंत्रालय ने नहीं की है।
कराची मेरे साथ चर्चा करते थे तो ऐसा इंटरकास्ट मैरिज को मान्यता देने का जरूर मैं भी चाहूंगा। तो ये योजना दोबारा जाएगी, उसके लिए जरूर मैं प्रयत्न करूंगा। ऑपरेशन सिंदूर के बाद एनडीए ने तिरंगा रैली निकाली है और अब कांग्रेस भी शहरों में जय हिंद यात्रा निकालेंगी। मुझे लगता है कि जो तिरंगा यात्रा है, तिरंगा यात्रा बीजेपी की तरफ से देश भर में चल रही है। दूसरी तरफ कांग्रेस पार्टी ने निर्णय लिया है कि जय हिंद यात्रा निकालेंगे, तो अच्छी बात है। अगर बीजेपी अपनी यात्रा निकाल रही है और कांग्रेस पार्टी जय हिंद यात्रा निकालती है तो बहुत अच्छी बात है। तो मुझे लगता है कि उस पार्टी को क्या करना है वो उनको अधिकार है और दोनों की रैलियां चलती रहेगी।